नमस्कार, निर्मलाज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला तांदळाच्या पिठाचे कुरकुरीत असे भजे करून दाखवणार आहे। हे भजे आपण सकाळी नाश्त्याला किंवा दुपारच्या वेळेला कधी आपल्याला खावे वाटले तर करू शकतो। चला तर मी इथे आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता मी एक भांडं घेतलेलं आहे पीठ भिजवण्यासाठी। त्यात हे 4 चमचे मी तांदळाचं पीठ घेणार आहे। आणखीन 2 चमचे आपल्याला चण्याच्या डाळीचं पीठ घ्यायचं, म्हणजे ह्या दोन्ही पिठाने चवीला छान असे भजे होतात। इथे मी छोट्या आकाराचा एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो टाकून घ्यायचा। कोथिंबीर आपण आपल्या आवडीनुसार जास्त टाकली तरी चालते, छान लागतात भजे। त्यानंतर मी इथे आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घेतलेला आहे। याच्यात मी 4 छोट्या मिरच्या घेतल्या। आपण मिरची आपल्या आवडीनुसार घ्यावी। ही धना जिरा पावडर आहे 1 चमचा, ती घेतलेली आहे। हळद घालायची आपल्याला पाव चमचा। आणखीन चवीनुसार आपण मीठ घालून घ्यायचं। आता हे सर्व जिन्नस आपण पाणी टाकून एकत्र करून घेऊ। याचं छान असं पीठ मळून घ्यायचं। आपल्याला हे पीठ हातानेच मिक्स करायचं आहे। त्याकरता आपण हात चांगले स्वच्छ धुवून आणि घ्यावे, नख वगैरे नसावे वाढलेले। आता मी हे पाणी टाकून छान असं पीठ भिजवून घेणार आहे। आपल्याला पीठ हे जास्त घट्ट मळायचं नाही, सैलसर पीठ मळायचं। आपण यात सोडा वगैरे काहीच वापरणार नाही आहे। सैलसर पीठ भिजवून छान असं फेटून घ्यायचं एकसारखं हाताने। इथे पाहू शकता मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण छान असं पीठ 5 मिनिटं फेटून घ्यायचं। आपल्याला यात सोडा वगैरे बिलकुल वापरायचा नाही। आता हे 5 मिनिटासाठी आपण बाजूला ठेवूया आणि लगेचच आपण कढईत तेल तापायला ठेवायचं आहे। आपण यामध्ये 2 ते 3 चमचे कडकडीत तापलेलं तेल मोहन म्हणून टाकायचं आहे। त्याने कुरकुरीत असे भजे पोकळ होतात आणि कुरकुरीत होतात तेल टाकल्यामुळे। हे पहा, मी इथे 2 चमचे, हे 3 चमचे, हे गरम तेल असल्यामुळे आपण चमच्यानेच फेटून घ्यायचं पुन्हा हे पीठ। इथे आपलं हे पीठ तयार झालं। आता हे तेल तापायला ठेवलेलं आहे, त्यात एक छोटासा गोळा टाकून बघूया तेल कडक तापले की नाही। आपल्याला कडकडीत तेलामध्येच भजी टाकायची सुरुवातीला आणि नंतर आपण गॅस थोडा मिडियम करू। हे पहा, छान तापलेलं आहे तेल, काढून घेते गोळा। आता हे छोटे मोठे आपल्या आवडीनुसार पाहिजे त्या आकारात आपण हे भजी करायचे। पटपट टाकायचे, गॅस मोठाच ठेवलेला आहे, म्हणजे तेल कडक असल्यामुळे भजे तेलकट होत नाही। इथे मी सर्व भजे टाकून झाले। आता आपण हे उलटपालट करून घेऊ या पद्धतीने। आता आपण गॅस थोडासा मिडियम करून छान असे कुरकुरीत तळून घ्यायचे आहे, लालसर रंगावर होईपर्यंत। हे पहा, इथे आपले हे भजे तळून झाले। आता काढून घेते मी ताटामध्ये। अशाच पद्धतीने मी बाकीचे पण करून घेते। आपल्याला याच्यासोबत खाण्यासाठी 5-6 मिरच्या पण तळूया। ह्या मिरच्याचे मी काप देऊन पोटामध्ये मीठ घालून आणि तयार केलेले आहे ह्या तळायसाठी। मीठ भरल्यानंतर चवीला छान लागतात। हे पहा, इथे मी मिरच्या पण तळून घेतल्या। अशी झटपट आपली ही 10 ते 15 मिनिटात अशी तयार होते रेसिपी। आपण सॉससोबत किंवा नुसतेही खाल्ले तरी हे भजे छान लागतात। तांदळाचे असल्यामुळे कुरकुरीत आणि छान होतात।
या पद्धतीने आपण करून पहा। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटू आपण नवीन रेसिपीमध्ये। आपण एक फोडून बघूया। हे बघा किती पोकळ आणि छान असे तयार झालेले आहे। नवीन रेसिपीमध्ये मी पुन्हा आपल्याला भेटेल। हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।